जय भीम जय भारत. सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत स्वागत करतो आहे आपला आवडता शो सक्षम भारतीय. या मित्रांनो, सक्षम भारतीय ज्या शोच्या माध्यमातून आम्ही असे काही व्यक्तिमत्व की ज्यांनी कोणत्या तरी एका विशिष्ट कामामध्ये कार्यामध्ये एक पदवी मिळवलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी एक वर्चस्व प्राप्त केलेलं आहे, अशा व्यक्तींशी आपण या शोमध्ये चर्चा करत असतो आहोत. आणि आज सुद्धा अशाच व्यक्ती संगीता भूपेश वासनिक अशीच एक महिला मल्टी टॅलेंटेड, ज्यांना आपण म्हणतो की सर्व गुण संपन्न महिला, मागे नाही खांद्याच्या खांद्याला लावून काम करतात. तर समान नाही तर कुठेतरी महिला पुरुषांच्याही एक पाऊल समोर व त्यांच्या खांद्याचा थोडासा खांदा त्यांचा उंचावलेला, यांची मुलाखत ऐकल्यानंतर यांचे कार्य व जीवन कार्य ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितच असं वाटेल. आजच्या शोमध्ये आम्ही आमंत्रित करत आहोत संगीता भूपेश वासनिक. जय भीम मॅडम. जय भीम सर. आमच्या शोमध्ये आपलं स्वागत आहे. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की ह्या आता एक ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत. सोबतच इथंच थांबायचं नाही आहे की फक्त सरपंचच नाही तर यांचं शिक्षण सुद्धा आता सुरूच आहे. MSW ह्या करत आहेत, सोबतच नोकरी सुद्धा करत आहेत. आता असं एकदम तिन्ही गोष्टी एकच व्यक्ती, ते महिला करत आहे, तर ऐकल्यानंतर आपल्या भोवया सुद्धा उंचावल्या असणार की कसं काय? तर आहेत आपल्यासोबतच. जाणून घेऊया की महिला सक्षमीकरण जे म्हणलं जातो आहे तर महिला सक्षम कसं बनतील आणि त्यांना सक्षम बनण्याकरता काय उपाययोजना कराव्या लागला, काय खडखड त्यांचा प्रवास झालेला असावा की त्या तिन्ही गोष्टी शिक्षण, नोकरी आणि सरपंच पद म्हणजे त्या गावच्या प्रथम नागरिक, त्या गावामध्ये जेवढी लोकसंख्या येतो आहे त्या पूर्ण लोकसंख्येचा विचार, गावाचा विकास करणे, निधी आणणे, लोकांना काय पाहिजे काय नाही पाहिजे आहे हा सगळा विचार करून ते शिक्षण पण घेत आहेत, नोकरी करत आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पारिवारिक जबाबदारी. आज जर पारिवारिक जबाबदारीचा जर विचार केला तर पारिवारिक जबाबदारी ही अशी एक जबाबदारी आहे की जसं रोड रोलर एखाद्या रोडवरून चालतोय आणि रोड एकदम प्लेन होतो आहे, तशी जबाबदारी म्हणजे पारिवारिक जबाबदारी आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून त्या आज बनल्या आहेत सक्षम भारतीय. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय आणि कशा पद्धतीने त्यांचा प्रवास झाला आणि त्या कशा बनल्या सक्षम भारतीय. मॅडम, शो मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आमच्या प्रेक्षकांना जाणू इच्छितात कारण की आता तुम्ही बघा एक सरपंच पण हा शिक्षण घेतात, नोकरी सुद्धा करतात आणि तुमचं लग्न झालंय, परिवार पण आहे. तर हे जे सुरुवात आहे, आपण सुरुवातीपासून आम्ही सांगायचं आहे आमच्या प्रेक्षकांना की तुमचं जो प्राथमिक एज्युकेशन आहे, जन्म, आई वडील, तुमचं प्राथमिक राहणं आणि हा प्रवास सुरू कसा झाला? अच्छा, तर माझं नाव, आधीचं लग्नाचं नाव सांगत आहे. माझं नाव संगीता धर्माजी पाटील. माझे वडील लहानपणापासून, म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हापासून मला आठवतं की माझे वडील एक राजकारणीच होते. त्यांच्या मनामध्ये समाजाप्रती खूप म्हणजे आपुलकीची भावना होती. समाजामध्ये जोही गरीब आहे त्यांची सेवा करायची, त्यांना सहकार्य करायचं, त्यांना मदत करायचं, त्यांच्याकडे धान्य नसलं तरी घरून धान्य नेऊन द्यायचं, असा माझ्या वडिलांचा स्वभाव होता. मी लहानपणापासून त्यांना ऑब्झर्व करायची. खरंच मला पण माझ्या वडिलांसारखीच मदत करायची. मोठी झाल्यानंतर माझं शिक्षण झालं. माझं खास जन्मगाव म्हणजे मोप्याजवळचं मांडवी हे खेडगाव एक आहे. परंतु माझे आई वडील माझा जन्म झाला तेव्हा नागपूरला राहायचे. नंतर माझं पहिल्या वर्गात ऍडमिशन केलं तेव्हापासून आम्ही आमच्या गावाला, खास जन्मभूमी जी आहे मांडवी, त्या ठिकाणी राहायला आलो. राहायला आल्यानंतर माझं 10वी पर्यंत शिक्षण मांडवी या गावामध्ये झालं. त्यानंतरचं 11वी 12वी आणि फर्स्ट इयर ते फायनल पर्यंत एज्युकेशन मोपामध्ये झालं, न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये. नंतर MA मी नागपूरला केलं, बॅरिस्टर शास्त्र वानखेडे. आणि नंतर लग्नानंतर माझं MA मराठीमध्ये झालं, MA सोशियोलॉजीमध्ये झालं आणि MA इकॉनॉमिक्समध्ये झालं. BEd लग्नाच्या आधीच झालं.
माझे वडील लहानपणापासून, मी लहान असतानाच राजकारणात होते आणि माझी आई जिल्हा परिषद सदस्य होती. बीजेपी कडून त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेली होती. माझी आई म्हणजे कमी शिकलेली आहे, 5 वर्ग शिकलेले आहे, परंतु माझे वडील खूप हुशार राजकारणात. माझी आई निवडून आली तर माझे वडील पूर्ण कारभार बघायचे आणि खूपदा म्हणजे निवडणूक लहानपणापासून दरवर्षी कोणती निवडणूक असो ते लढायचे. आणि बाजार समितीमध्ये उपसभापती होते माझे वडील आणि तोच वारसा मी आज चालू ठेवलेला आहे. मला पण राजकारणामध्ये जो राजकारणाचा आणि समाजकार्याचा वारसा जो आहे माझ्या वडिलांपासून मिळालेला आहे. तर वडील जेव्हा निवडणुकीला वगैरे उभे राहायचे तर काय तुम्ही पार्टिसिपेट करायचे त्याच्यामध्ये? हा, बिलकुल बिलकुल. मला पण उत्सुकता वाटायची जेव्हा निवडणूक रिझल्ट असायचा तेव्हा खरं कोणाला मार्क जास्त, कोणाला वोटिंग जास्त असतं, कोणाला काय असतं. प्रचारासोबत माझ्या आईच्या सोबत जायची. माझी जेव्हा जिल्हा परिषदला उभी होती तेव्हा मी माझ्या आई सोबत जायची. असा काही प्रसंग जसा महिला, आता आईसोबत तुम्ही गेले, आपला काळ आता सध्या थोडासा ऍडव्हान्स आहे, पण तो काळ तर खूप हे होतं की महिलांबाबतचं विचारसरणी जी होती हे खूप अशी होती की संकुचित, की महिला एक घराबाहेर जात आहेत. तर त्यावेळेचा काही असा एखादी प्रसंग की आईसोबत प्रचाराला जाताना असं काही तुम्हाला वाटलं का की महिलेला खूप एक दायऱ्यामध्ये पाहिलं जात आहे या काही असं काही प्रसंग? हा, असं म्हणायचे लोक की इतक्या गरीब घरची आणि हिला जिल्हा परिषदेची तिकीट कशी काय मिळाली, एक साधारण महिला, एक कमी शिकलेली महिला आणि हिला सीट कशी मिळाली. परंतु आम्ही विचार करतो तो माझ्या वडिलांचा वारसा, माझ्या आईचा स्वभाव, भांडखोर नाही, काही नाही, गावामध्ये जो रेकॉर्ड चांगला होता त्याच्यामुळे माझ्या आईला जिल्हा परिषदेची तिकीट मिळालेली होती. आणि एससी राखीव होती त्याच्यामुळे सुद्धा ते कसं एससी राखीव असल्यामुळे त्यांना तिकीट मिळून गेलेली होती. आणि राजकारण म्हणजे घराचं जे काय म्हणतो आपण त्याला, गावातील जे काही चर्चा असते घराप्रती की कसे काय वातावरण काय यांचं आणि आपले कार्य कसं, कार्य कसं, त्याच्यामुळे माझ्याला भरपूर जास्त मतांनी माझी निवडून आली. म्हणजे बघा की आपण म्हणतो की शिक्षण, पण शिक्षणा पलीकडे आपला व्यवहार आणि आपले कार्य हे सुद्धा खूप मायने ठेवतात. की कमी शिकलेल्या यांची आई असताना सुद्धा त्यांना पार्टीने तिकीट दिलं आणि त्या चांगल्या मताने निवडून आल्या, म्हणजे त्या कार्य आहे त्यांचा. कारण शिक्षण नसेल पण कार्य आहे आणि चांगली जर कार्य करण्याची जर आपल्याकडे मनस्थिती जर आहे आणि विचार जर चांगले आहेत तर खरंच काहीतरी चांगलं होत आहे. आता त्यानंतर मग घ्यायचं कधी होते त्या मॅडमला बोलायला लावायचं होतं. त्यांचा कॉल आलाय का? नाही, करतो मला त्यांना कसं म्हणून. तर आता हा जो प्रवास आहे आई वडिलांकडचा प्रवास जर आपण करत असताना मग लग्नाची वेळ, तर लग्न झाल्यानंतरही सेम तसंच फ्रीडम तुम्हाला एज्युकेशन, राजकारण आणि समाजकारणामध्ये मिळाला काय? हा, माझं लग्न 2011 झालं. त्याच्या आधी माझं बीएड झालं होतं आणि लग्नाच्या आधी मी लेक्चरशिप करायची. 4 ते 5 वर्ष मी लेक्चरशिप केलं. परंतु नंतर मी लग्नानंतर काही थोडं प्रकृती प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते सोडलं, लेक्चरशिप करायचं सोडलं. परंतु मला कुठेतरी जाणीव होती की माझं एज्युकेशन झालेलं आहे आणि मी नुसतं घरी बसून आहे, मी काहीतरी करायला हवं असं मला नेहमी सतत वाटायचं. नंतर माझा मुलगा 10 महिन्याचा असतानाच मी एक जॉब जॉईन केला. नंतर लगेच सावनेरला कमला नेहरू वसतिगृहामध्ये, आणि या वसतिगृहामध्ये 2016 पासून मी कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी 2019 मध्ये माझा वाद संचालकासोबत झाला. कारण त्या ठिकाणी संचालक हा ज्या वसतिगृहामध्ये मुली होत्या त्या मुली खूप अन्याय अत्याचार करायचा, त्यांना स्वतःचे कपडे धुवायला लावायचा, काही ना काही असं खूप निदर्शनं झालं मला. परंतु मी म्हटलं हा संचालक असेल, पण मी एक अधीक्षक होती त्या ठिकाणी. मुलींवर जो अन्याय होता तुम्ही नक्कीच माझा आवाज उठवायला हवा असेल तो संचालक, मला त्याचं काही लेनदेन नाही. तेव्हा मी त्याच्यासोबत वाद घातला, मी रेकॉर्डिंग केली, तो जे काही अन्याय करतो ते रेकॉर्डिंग केली. तो आला आणि त्यांनी माझा मोबाईल हिसकावला मागून. तर मी पण त्याचा कॉलर पकडलं, तुम्ही कसा काय माझा मोबाईल हिसकला, मी जे काही खरं आहे ते माझ्याजवळ प्रूफ ठेवत आहे मी. तर मग तिथून माझा वाद वाढल्यानंतर मी मला सीव्ही गार्ड केली, तर मी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला त्याच्यावर. आणि अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केल्यानंतर मला तेव्हापासूनच माझं राजकारणात आणखी जास्त भर पडला. अरे वा. हा, मी निडरता बघा की एक तर आई वडिलांचा वारसा, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, हा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर हे बघा की शिक्षण एक तर परिवाराचा वारसा, चांगले संस्कार आणि त्यांचं शिक्षण, त्यामुळे शिक्षण आहे आणि त्यांच्यामध्ये धडपड, त्या धडपडीमध्ये ते स्वस्थ बसू शकले नाही. आणि जिथं अन्याय जर होत आहे तर शिकलेला व्यक्ती आणि जो चांगल्या आचरणाचा आणि वैचारिक पातळीचा व्यक्ती असतो आहे तो कधीच तो अत्याचार सहन करत नाही. पण हा अत्याचार आपण तर कधी स्वतःवरचा अत्याचारही सहन करून घेतात, पण यांनी दुसऱ्या मुलींवर होणारा अत्याचार सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवून, एका स्त्रीने आवाज उठवणे आणि त्या कार्याला पूर्णत्वात नेणे, जो अन्याय करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी ते करून दाखवलं.
तो प्रसंग झाल्यानंतरचा मग कसा झाला? तर त्या ठिकाणी मी ड्युटी माझी नोकरी सोडली. माझा कोर्टात वगैरे केस चालू आहे, त्या ठिकाणी मी माझी नोकरीचा विचार केला नाही. मला आला ऑफर, काही पैसे घ्या, तुम्ही नोकरी सोडा, म्हणजे जॉईन करा, हे जाऊ दे हे प्रकरण वगैरे, पण मी नाही म्हटलं. नंतर कोरोना काळ आला. तर कोरोना काळामध्ये मग मी किराणा राहायची सावनेला, तेव्हा मला अपडाऊन काही परवडत नव्हतं. तर मी माझं गाव सासर जे वरोडा तिथे त्या ठिकाणी आले. माझे मिस्टर पण शाळेत आहेत, हायस्कूलला, आणि माझं घर म्हणजे सासर पण घर खूप छान आहे. मला प्रत्येक वेळ सपोर्ट करायचे, काही नाही, त्यांच्याकडून सगळं फ्री वातावरण होतं मला. नंतर मी घरी आल्यानंतर कोरोना काळामध्ये काही असेच दिवस गेले, जॉब वगैरे काही होता नाही, सगळं करायचं. मग मी ठरवलं की गावातील महिन्याच्या बेरोजगार आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायचं. मग मी त्यांना काही प्रशिक्षण दिले, जे मसाला प्रशिक्षण होतं. त्यांना स्टायपन मिळायचं, 1500 रुपये स्टायपन मिळायचं, आणि त्यांना एक प्रमाणपत्र मिळायचं की या प्रमाणपत्राच्या आधारावर ते एक कर्ज घेणार. समाज कल्याण DSC अंतर्गत वगैरे DSC अंतर्गत घेतलं होते, म्हणजे कुलकर्णी सर होते, त्यांच्या माध्यमातून घेतलेलं आहे मी ते. आणि त्यांना मी 1 महिन्याचं मसाला प्रशिक्षण दिलं. त्यामध्ये त्यांना शिकायला पण मिळालं मसाला कसा तयार करायचा काय. त्यामध्ये त्यांना 1500 रुपये स्टायपन मिळाली, आणि नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळालं की त्या प्रमाणपत्राच्या आधारे ते काहीतरी एक छोटा मोठा उद्योग उभारू शकतील लोनच्या माध्यमातून. हा एक प्रोजेक्ट मी राबवला त्यावेळेस. आणि नंतर मग पुन्हा कोरोना निघाल्यानंतर मी जॉईन झाली हॉस्टेलला. आता हॉस्टेललाच मी कार्य. मिस्टर कोणत्या शाळेमध्ये? मनीष हायस्कूल खामगावला. अच्छा. तर बघा, हा एक प्रवास की प्रत्येकदा आपण असा विचार करतोय की पुरुषाबद्दल विचार केला जातोय की घरचा प्रमुख आहे, मुलगा आहे, तर मग आपला ते कुळाचं वंशाचा दिवा आहे, सगळ्या गोष्टी येतात. पण एका महिलेनी एक अन्याय होतो आहे तिथं आवाज उठवला. सोबतच ज्या गावामध्ये आपलं वडिलांचं घर सोडून जेव्हा आपण दुसऱ्या घरी जातो तर कुठे ना कुठे एक बंदिस्त असतोय. बऱ्याच ठिकाणी असं होतो आहे की करायला मिळत नाही, परंतु वातावरण बघा. आणि तो पण कोणतं? शिक्षणाचं लेवल. त्यांचे मिस्टर पण शिक्षक आहेत, घरचं वातावरण पण एज्युकेशन चांगलं आहे, तर ते समजू शकले आणि त्यांनी परत पाऊल उचललं आणि जिथं राहायला गेले त्या ठिकाण परिसरातील लोकांच्या रोजगाराचा विचार करून सुद्धा त्यांना रोजगार पण उपलब्ध करून देण्याचं कार्य या ठिकाणी त्यांना केलंय. तर हे कार्य करताना तुम्हाला सासू सासरे पण असतील? नाही, माझ्या आता कोरोनामध्ये माझी सासू एक्सपायर्ड झालेली आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर होते, तर त्यावेळेस जेव्हा कधी असं तुम्ही जर उपक्रम जेव्हा चालवायचे, घराबाहेर पडायचे, तर कधी असा प्रसंग आला की त्यांच्याकडून काही अडथळा या मग काहीच अडथळा नाही. त्यांनी मला स्वतः सपोर्ट केला. त्यांना एवढं वाटत होतं की माझी सून शिकलेली आहे, ती घरी आली, ती घरी जर आली तर चिडचिड होईल, ते कारण बाहेर वारून आहे, ते मला नेहमी प्रोत्साहित करायचे. कुठे जागा असेल तर कुठे बघ, कुठे काय असेल तर ते स्वतः मला घेऊन जायचे सोबत. अरे वा. ज्याही घरामध्ये असे सासू सासरे असतील की ते खरंच सुनेमध्ये जर काही गुण आहेत, पण वैचारिक त्यांची जी विचार शक्ती आहे ती जर काही वाईट जर या वेगळी जर असेल, त्यामुळे त्यांच्या गुणांना वाव मिळत नाही, अशांनी तरी आता तरी त्यांनी जसं या शोच्या माध्यमातून एका महिलेचा आणि त्यांच्या सासू सासऱ्यांच्या जेव्हा ते स्तुती करतात, तर तुमची सून सुद्धा तुमची स्तुती कुठे ना कुठं करायला हवी. त्यामुळे त्यांना तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कार्यक्रम मोकळं सोडायला पाहिजे आहे. आता ग्रामपंचायतचा सरपंचाचा जो प्रवास होता, तर हे राजकारणामध्ये सरपंच पद लढवावं हे कसं काय सुचलं, या मग त्याचं काय उपाययोजना झाली? तर मला असं वाटलं नव्हतं की पहिले मी म्हणजे सरपंच वगैरे बनणार, असं काही मी स्वप्न बघितलं नव्हतं. पण SC राखीव सीट होती आणि गावात एज्युकेटेड सगळ्यांना वाटत होतं की धडपडणारी स्त्री ही काय एज्युकेटेड आहे, त्यामुळे सगळ्यांची ऑफर माझ्याकडे आली. परंतु माझे वडील म्हणायचे, असू दे ना, तू जॉब करत आहे, तू कॉलेज करत आहे, तू छोटे मुलं आहे, एक मुलगा माझा 7-8 वर्षाचा आहे आणि एक 11 वर्षाची मुलगी आहे, मुलांकडे दुर्लक्ष होणार, जवायला वेळेवर टिफिन वगैरे द्यावं लागतं, तू कसं काय सांभाळणार एवढं. मी म्हटलं नाही, मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे, मी हे करू शकतेच. जर सगळ्यांचा जर मला सपोर्ट असेल, तिकीट मिळेल, सपोर्ट असेल, तर मी नक्कीच करू शकणार. आणि मी भरघोस मताने निवडून आलेले त्या ठिकाणी. गावातील सगळ्या नागरिकांचं मी या ठिकाणी कौतुक करते आणि आभार सुद्धा मानते की मला भरपूर 450 मताने मी त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. तर बघा की आपलं नेसर आणि आपला मार्ग हा जर चांगला जर असेल तर आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्या विरुद्ध जात नाही, तर आपल्या बाजूनेच सहकार्य करतो आहे. आता आपल्या ग्रामपंचायत दलवरती जो आता काय उपक्रम तुम्ही चालवले आहेत आणि विकासाचं काय चालू त्याच्यामध्ये? तर ग्रामपंचायतीसाठी माझी तर नेहमीच धडपड असते, परंतु काही असतात कुठे राजकारण आड येतात, पण एखादा निधी आणण्यासाठी मी असं रोज बघते. माझी ड्युटी शिफ्ट टाइम असते. जेव्हा माझी 3 ते 8 पर्यंत ड्युटी असते, तेव्हा मी माझे 9 ते 3 पर्यंत पूर्ण बाहेरचे ग्रामपंचायतीचे काम निपटून घेते. जिल्हा परिषदला येणं, कलेक्टर ऑफिसला येणं, सर्व काम करून घेते असते. आता जे आमच्या गावातून हायवेचा रोड गेला आणि अचानकच हायवे मधून पाईपलाईन
फुटली. माझ्यासमोर एवढा प्रश्न निर्माण झाला की मी आता हे गावाला पाणी कसं काय पुरवठा करणार. तरी मी 1 महिना माझ्या गावाला टँकर पुरवलं आणि वारंवार जिल्हा परिषदमध्ये केदार साहेबांकडे जाऊन फेरफटका मारून मी तो 10 लाखाचा निधी आणला त्यांच्याकडून आणि ते काम मी 1 महिन्यामध्ये पूर्ण करून घेतलं. आणि आता सुरळीत पाणी गावामध्ये चालवलंय, कोणाचाच प्रॉब्लेम काही आहे नाही. अरे वा. बघा हे कार्य असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय की छोटंसं आता एक ग्रामपंचायतचा सदस्य जरी असेल तरी कुठं पाहतो आपण की जनरली दुसरे कोणते काम करत नाही, तेच कामं करतात, त्याच्या घरचे सुद्धा तेच काम करत असतात. परंतु एक सरपंच पदावर असताना सुद्धा ते जॉब करत आहेत. म्हणजे त्यांची नैतिकता जी आहे ही कशा पद्धतीची असेल हे आपण विचार करू शकतो आहोत. हे आता राजकारणाचा जो भाग आहे, राजकारणामध्ये आता आपल्याला किती वर्ष झाले तुम्हाला सरपंच? मला 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्ष. परत तुमच्याकडे आता 3.5 वर्षाचा कालखंड बाकीचा. तर काय फ्युचर प्लॅनिंग काय आहे गाव विकासाची? मला माझं गाव तर असं एक आदर्श गाव म्हणून तयार करायचं आहे. मी माझ्या गावामध्ये 3,500 वृक्षारोपण केलेलं आहे. ज्या ठिकाणी पडीत जमीन आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे. मला माझ्या गावामध्ये एक पाणी फिल्टर आणायचं आहे, जे AT वॉटर AT म्हणतो आपण, ते आणायचं आहे. अशा तर माझं भरपूर स्वप्न आहे की माझ्या गावाला सुंदर आणि स्वच्छ सुंदर असं गाव, समृद्ध गाव तयार करायचं. त्यासाठी माझे प्रयत्न तर भरपूर चालू. आता छोटे मोठे कामं चालू, रोडचे कामं चालू आहे, वृक्षारोपण चालू आहे, शोष खड्डे चालू आहे, वॉल कंपाऊंडचे काम चालू आहे, डिजिटल अंगणवाडीचं काम चालू आहे. असे कामं, छोटे मोठे कामं तर चालू आहे. आणि जे निधी आहे माझ्या, जसं काही म्हणून आपण जनसुविधेचा जो निधी आहे, काही खनिजचा निधी आहे, जो कामं प्रस्तावित आहे, मी पूर्ण टेंडर दिलेलं आहे, एस्टिमेट सादर झालेला आहे. परंतु आता आचारसंहितेमुळे जे काही काम आहे 60-70 लाखाची कामं थांबून आहेत. डिजिटल अंगणवाडीचं तुम्ही बोलले आता मधामध्ये, डिजिटल अंगणवाडी म्हणजे काय कन्सेप्ट आहे त्याची? डिजिटल मी पूर्ण शाळा डिजिटल बनवली, म्हणजे पूर्ण कार्टून काढले भिंतीवर. JSWच्या माध्यमातून मला भरपूर सपोर्ट मिळाला की म्हणजे हसत खेळत शिक्षण, त्यांना भिंतीवर कार्टून काढायचे, आई लिहायची, इंग्लिश जे काही काय म्हणतो आपण त्याला बाराखडी वगैरे, मराठी बाराखडी आहे, तर ती भिंतीवर कोरलेली आहे. आणि शाळेला एक कॉम्प्युटरच्या माध्यमातून ते हसत खेळत शिक्षण करते. जर मॅडमने शिकवलं तर मुलांचं लक्ष नसते तितकं. त्यामुळे ते चित्राच्या माध्यमातून त्यांनी काहीतरी शिकायला पाहिजे. बरोबर. आणि मुलं आजकाल कार्टूनच्या माध्यमातून जास्त, कारण तो एक पॅटर्न असतो. आपल्या याच्यामध्ये कसं होतं, छडी दिसली की आपण वाचायला लागायचं, पण आता कसं आहे पॅटर्न थोडा चेंज झालेला आहे. त्यांचा दुसऱ्या अँगलने जर शिकवलं तर लवकर त्याच्या माइंडमध्ये तो घेतात, केंद्रबिंदू त्यांचा बनतो आहे. ग्रामपंचायत निधीतून त्यांना मी आता एक वॉटर फिल्टर दिलं की त्यांना गरम पाणी पाहिजे, शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे म्हणून 2 अंगणवाड्या, एक जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सुद्धा वॉटर फिल्टर ग्रामपंचायत निधीतून मी त्यांना. काही ठिकाणी तर असं होतंय की अंगणवाड्या आहेत फक्त नावायला, वॉटर फिल्टर आहेत ते पण धूळ खात राहतात. पण इथं चांगलं काम. जिल्हा परिषद शाळा पण आहे का आपल्या? जिल्हा परिषद शाळा. त्याचं काय आहे स्टेटस? त्याला पण आम्ही जे काही साहित्य पुरवणार, जसे पुस्तक आता मी मॅडमकडून मागणी केली. मी मागच्या वर्षी मी शाळेत त्यांना गणवेश घेऊन दिला विद्यार्थ्यांना. आता मी एक नियोजन केलेलं आहे की एक दाणी व्यक्ती आम्हाला मिळालेला आहे. असंच बोलता तुमच्यासारखा परिचय मिळाला तर त्यांनी म्हटलं की मी माझ्याकडून गणवेश देऊ, बूट देणार आणि बॅग पण ते देणार आहेत, आम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि मी मॅडमला त्या दिवशी लिस्ट मागितली की तुम्हाला कोणते जर साहित्य लागत असेल ते मला लिस्ट द्या तुम्ही. ते मॅडमने मला पुस्तकाची लिस्ट दिलेली आहे. जसं कथेची गोष्टींची पुस्तकं, छोटे मोठे जे काही मुलांना असतात आवडतात ते पुस्तकांची यादी दिलेली आहे. त्यांना जे काही लागतात आवश्यक साहित्य ते देऊन दिले त्यांनी. आणि एक डिजिटल त्यांना टीव्ही द्यायची, आम्हाला LCD द्यायची. आता तुम्ही सरपंच कोणत्या पक्षातून आहात? मी काँग्रेस पक्षातून आहे. BJP आपल्याला माहितच आहे की आता सरकारी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांना खाजगी बंद करण्याच्या मार्गावरती आहे आणि खाजगी शाळांना वाव देत आहे. त्या अगेन्स्टमध्ये काँग्रेसच्या सरपंच जे आहेत जिल्हा परिषद शाळेला वाव देत आहेत. म्हणजे कुठे ना कुठे एक चांगली गोष्ट आहे. असे व्यक्ती जर असले, पार्टी कोणतीही असो, पण व्यक्तिमत्व जर असं असलं तर खरंच आमचं जिल्हा परिषद शाळेचा एज्युकेशन सुद्धा हा CBSE पेक्षा चांगला राहू शकतो आहे आणि चांगला नक्कीच राहीलही. आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांची काय आहे तिथं? तिथे शिक्षक एक आहे, 22 विद्यार्थी आहेत. परंतु माझी अशी इच्छा आहे की ते मराठी मीडियम आहे, लोक आजकाल कॉन्व्हेंटकडे वळत आहेत. म्हणून माझी एक इच्छा आहे की माझ्या गावामध्ये सुद्धा एक इंग्लिश मीडियमची शाळा सुरू व्हावी आणि त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि मी ह्या वर्षी तो करणारच. एक शाळेतले जे बेरोजगार सुशिक्षित जो व्यक्ती आहे त्याची नेमणूक करणार आणि त्या ठिकाणी एक मला इंग्लिश मीडियम सुरू करणार मी. आणि ते इंग्लिश मीडियम मधले विद्यार्थी मग आपले प्रायमरी शाळेत जाणार. त्या ठिकाणी सुद्धा आपण एक इंग्लिश शिकवणारच एक शिक्षक याची नेमणूक करणार. त्याच डिजिटलायझेशन मध्येच आपण एक युनिट अशी तयार करायची इच्छा ठेवता की तोच विद्यार्थी इंग्लिश सुद्धा शिकला पाहिजे. कारण आता जसं शासनाने जर मनावर आणलं तर जिल्हा परिषद मध्ये ही इंग्लिश शिक्षण हे देऊ शकतात, परंतु त्यांचा काय विचार आहे तो विचार पलीकडचा भाग आहे. पण आपण स्थानिक जर तो प्रयत्न केला हा नक्कीच पूर्णत्वात येऊ शकतो आहे. तर एक बघा की जेवढी चर्चा आपण केली तर त्यावरून आपल्याला पण लक्षात आलेलं असेल की एक महिला जी सर्वगुण संपन्न, एक परिवार, समाज
नोकरी आणि त्या पलीकडेही एक जबाबदारी, एक घरचा कुटुंब जर म्हटलं, आपण पुरुषाचीच घेऊ की घरचा कुटुंब जर म्हटलं, ड्युटीवरून येतात या कोणत्याही कामावरून येतात, घरून जरी फोन आला की येताना 10 रुपयाचा सांबार घेऊन या, तर असं वाटतं की फोन आपटून घ्यावं की काय, फक्त ऍडिशनल काम, फक्त 10 रुपयाचा सांबार. पण एक महिला जेव्हा एवढे सारे कार्य करत आहेत आणि ते कार्य करताना सुद्धा सरपंचाची जबाबदारी ही चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे, तर कुठं ना कुठं विचार करण्याची आणि एक सन्मानजनक गोष्ट आहे. हे झालं यांच्या तोंडून आपण सगळी माहिती घेतली. परंतु खरंच यांनी जे सांगितलेलं आहे त्यांचं प्रमाण म्हणून आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक फोन इन कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे की यांच्या संबंधित व्यक्तीला आपण फोन करून विचारणा करूया यांच्या कार्याबद्दल, की खरंच जसे हे बोलले तसेच यांचे कार्य आहेत की नाही. कविताताई हिंगणकर यांना फोन करून आपण यांच्या कार्याबद्दल माहिती घेऊया लगेच. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. सक्षम भारत टीव्ही मधनं मी श्रीकांत बोलतो आहे. आज आमच्याकडे सक्षम भारतीय या शो मध्ये संगीताताई वासनिक ह्या आलेल्या आहेत. तर त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय आम्हाला विचारायचं आहे की जसं एज्युकेशन पण घेत आहेत ह्या आणि एक सरपंच म्हणून पण आहेत आणि तुमच्यासोबत काम करतात, यांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल की खरंच हे कार्य ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षा आहे त्या पद्धतीने कार्य करतात का? त्यांच्यासाठी तर संगीता वासनिक जी आहे यांच्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही आहे सांगायला. म्हणायचा उद्देश असा आहे माझा की ती जी मुलगी आहे ती स्वतःसाठी न जगता छोटे छोटे तिचे मुलं आहेत आणि हा परिवार सोडून ती समाजामध्ये ती वावरते आहे. समाजामध्ये सरपंच व्हायच्या अगोदरच तिने कार्यक्षेत्रांमध्ये खूप तळमळ, खूप समाजासाठी झटलेली आणि प्रशिक्षण वगैरे तिने आणलेले. आणि कारण हाऊसवाईफ महिला असतात किंवा शेतीमध्ये रोजगार फार कमी असतो, तर तिने अशा काही स्कीमा तिथे राबवलेल्या आहेत गव्हर्नमेंट शासनाकडनं की तिचं कार्यक्षेत्र म्हणायला कुठे तुम्ही तिच्या गावामध्ये सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करणार तर तिचं कार्यक्षेत्र एक वेगळं पार्ट आहे. आणि तिचं एक तिचे एज्युकेशन झालं, तिचं ती सरपंचाच्या पदावर आलेली आहे ती, हा एक तिला पब्लिकांचा आशीर्वाद राहिला यावरून आपण अनुभव घेऊ शकतो शब्दांचा. तिथं सरपंचांचा हा लेखाजोखा आहे. बरोबर. अच्छा मॅडम, मला हे विचारायचं होतं की जसं हे आता समाजकार्य, राजकारण हे करताना कुठे ना कुठे यांचं असं परिवारांचा जो आहे म्हणजे परिवार पण सांभाळतात, तर तो याच्यामध्ये काही अडथळा निर्माण होतो कधी असं मला वाटलं का? आणि त्यांच्या फॅमिलीचं म्हणजे की जे संगीता वासनिक यांचे मिस्टर भूपेश वासनिक आहेत यांचं तिला खूप समर्थन आहे. महत्वाची गोष्ट असं असतं जेव्हा माणसांचा पाठिंबा अगर बाईला राहिला खुशीने तर बाई आपोआपच हसी खुशीत आपला परिवार सांभाळतो. सासरवाडीतले तिचे जॉईंट फॅमिली आहे, आजूबाजूला तिचे जाऊ देराणी आहेत. आणि महत्वाचा पॉइंट म्हटलं की घरून अगर माणूस खुशालीमध्ये निघेल, बाई असो अथवा माणूस असो, तर तेव्हा अगर त्यांचा पाठिंबा अगर बाईला असतं, बाईच्या जातीला असतं, तर तिथे कुठलाही शक नसतं की तिला कुठे मानसिक तणाव घेऊन ती बाहेर निघत आहे. आणि ती एवढी सक्षम महिला आहे की तिचं मला सुद्धा, मी नागपूरला असते, मला सुद्धा खूप कौतुकांची गोष्ट वाटते तिच्यासाठी की ती एवढी सांभाळतं कसं. पाठीमागे खिंचणारे असतात, तर कुणी समोर उंगली धरून पकडून चालवणारे असतात किंवा कोणीतरी बिगर पैशाने तिला एक हिंमत ताकद देणारे असतात. त्याच्यामध्ये अडीअडचणी खूप काही प्रॉब्लेम्स असतात. हा एक पार्ट परिवार वेगळा असतो, पण जे समाजामध्ये वावरावं लागतं त्यावेळेस खूप अडचणी निर्माण होतात. अशा अडचणीमध्ये दुःख सुखातून संघर्षातून निघाली ती एक संगीता वासनिक आहे. सरपंच निवडून आली, ती खरंच आम्हाला जसं पाहिजे होतं, म्हणजे म्हणतात ना जो नेता आम्हाला पाहिजे तोच नेता आम्हाला मिळाला, तशी समाजकारणामधून जमिनीतून जोडलेली तळागाळातून काम करणारी ही एक संगीता वासनिक, वरडगाव. सर तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप महिला टीम कडून खूप अभिनंदन तुमचं की संगीता वासनिक यावर आम्हाला बोलण्याचं आणि विचारायला तुम्ही त्याबद्दल तुमचं अभिनंदन सर. धन्यवाद. माहिती ऐकल्यानंतर कुठेतरी परत एक गोष्ट की एखादी पद साध्या
एखाद्या गावचं बचत गटाचं अध्यक्षाचं पद जरी मिळालं तरी कसं आपले तेवर जे आहेत हे बदलून जातात. परंतु सरपंच पदावर असण्यानंतरही सुद्धा आपण ऐकलं की आमच्या तोंडून त्यांच्या तोंडून नाही तर ज्यांनी आपण फोनवर बोललो त्यांच्या तोंडून आपण ऐकलं की अजूनपर्यंत असं कुणीच म्हटलं नाही की पदावर आल्यानंतर त्यांचा स्वभाव जो नेचर आहे तो कुठेही बदललेला नाही. परत आपण एक कॉल करूया आणि त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया. हॅलो, नमस्कार मॅडम, मी सक्षम भारत टीव्ही मधून श्रीकांत बोलतो आहे. आज आमच्या सक्षम भारतीय या शो मध्ये संगीता वासनिक मॅडम आलेले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल आम्ही त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तुमच्याकडून आम्ही जाणू इच्छितो की त्यांचं कार्य हा कशा प्रकारचा आहे, म्हणजे कशा काम करतात त्या समाजात. त्यांना पूर्वीपासून जसं मी त्यांना 4 ते 5 वर्षापासून ओळखते. पूर्वीपासूनच त्या महिलांना रोजगार मिळण्यासंबंधी छोटे छोटे उपक्रम, ट्रेनिंग, शासकीय योजना महिलांपर्यंत कशा पोहोचतील, स्वतः पण इथे कुठले असे प्रोग्राम असले तर स्वतः अटेंड करतात. ती माहिती त्या तिथे महिलांना ग्रामीण लेवलवर छोटे छोटे कार्यक्रम अरेंज करतात आणि त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग सुद्धा अरेंज करतात. त्या स्वतः इथल्या अधिकाऱ्यांना बोलवून महिला सक्षमीकरण करतात, म्हणजे महिलांनी काहीतरी रोजगार करावा असे कार्यक्रम त्या पूर्वीपासून राबवत आलेले आहेत. आणि महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार याच्याविषयी पण त्यांना खूप चीड निर्माण होते आणि त्या निस्वार्थपणे, म्हणजे मी त्यांच्या संपर्कात आहे, मी नागपूरची माजी नगरसेविका आहे, पण कुठे काही असं होत असेल तर लगेच फोन करून त्याच्याविषयी माहिती घेणं की आपण ते कसं त्यातून त्या महिलेला आपण कसं काढता येईल. कारण त्या पण त्यातनं थोड्याशा गेलेल्या आहेत. अच्छा, जसं समाज कार्य करताना असा कधी प्रसंग आला की कुठं अन्याय अत्याचार झाला या समाज कार्यामध्ये तुम्ही यांना बोलवलं आणि यांनी कधी असं परिवाराचं या एखाद्या आपलं फॅमिलीचं बहाणा सांगून कधी त्यांनी कार्यक्रम बंद केला का? नाही नाही नाही, कधी खूप प्रामाणिकपणे काम करतात. कोणाचं एक आहे, आधी तर त्यांना ऑफिसमध्ये बऱ्याच गोष्टी स्वतःच पेट्रोल, पाणी, म्हणजे मी सुद्धा विचार करते ग्रामीण मध्ये राहून नाही तिला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेणे. आता ती सरपंच झाल्यापासूनही बघते मी काम करते, म्हणतो तू चालली आहे तिकडे, तर ते पण आमचे पण सामाजिकच कार्य असतात अशाच प्रकारचे, तर ते पण ती करते. म्हणजे तिला एकदा जर कुठे माहिती दिली की संगीता इथे असं असं होते बरं, इथे महिलांचं बचत गट तू स्थापन कर, तिने कितीतरी बचत गट तयार केले, तर त्याच्याकरता ती कितीतरी चक्र नागपूरला मारते. ती काही विचार करत नाही की आपलं पेट्रोल किती खर्च होते, आपला वेळ किती जातो, आपल्याला कष्ट किती होता. इतकी मेहनती त्या लहान गाडीने एवढ्या दूर येते नागपुरातही, तिकडे भेट घ्यायची, आमदारांकडे जाईल, या ऑफिसमध्ये जाईल, त्या ऑफिसमध्ये जाईल. हे सामाजिक कार्याची तिला खूप आटापिटा करून ते काम करण्याचा प्रयत्न करत. म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी जर आपण पुरस्कर्ते जर म्हणू त्यांना म्हणल्या काही हरकत नाही आणि सक्षमीकरणाचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत त्या. हो, बिलकुल करत आहे. आपल्या सुशिक्षित चांगल्या घरच्या महिला सामाजिक म्हणून नगरसेविका झाल्या आहेत, पण त्याही पेक्षा ग्रामीण मधून एवढं काम करणं हे आम्ही सुद्धा म्हणजे अगदी खूप आमच्यासाठी सुद्धा खूप कौतुकास्पद आहे, प्रेरणादायी आहे तिथं काम करणं. बरोबर. अच्छा मॅम, थोडक्यामध्ये आम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय देऊ इच्छितो आहे की आता आपण ज्यांचं कॉलवरती आवाज ऐकलेला आहे त्या नैनाताई झाडे, ज्यांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समाजभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सन्मान प्राप्त महिला जेव्हा एखाद्या महिलेची प्रशंसा जेव्हा करत आहे तर कुठे ना कुठे त्यांचे कार्य आहेत हे चांगलेच आहेत. मॅडम, आमच्या चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. धन्यवाद, धन्यवाद खूप खूप आपले. आणि निश्चितच आम्ही या शोच्या माध्यमातून तुमची पण आम्ही भेट घेऊ. हो, चला, धन्यवाद. छान वाटेल मला या भेटायला, मला सुद्धा समाजाने संधी दिली. हॅलो सर, सक्षम भारत टीव्ही मधून श्रीकांत बोलत आहे. संगीता वासनिक ताई आमच्या सक्षम भारतीय या शो मध्ये आलेले आहेत, ज्यांच्या कार्याचा उजाळा आम्ही या शोच्या माध्यमातून देत आहोत. तर त्यांच्या कार्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमची त्या ताई आहे, तुम्ही मोठे आहात की लहान आहात? सर, मी लहान आहे, ताईपेक्षा लहान आहे. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ताईचे जे कार्य आहेत
यापासून तुम्ही काय शिकलात? ताई एक धाडशी व्यक्तिमत्व असणारी एक ताई आहे आणि ताईच नाही तर ती एक समाज कार्यामध्ये एक भूमिका घेऊन एक स्वप्न म्हणून एक आपल्या गावाला मार्गदर्शन आणि बदल घडवून आणण्यासाठी तिचं एक व्यक्तिमत्व आहे. तुम्ही असं लहान आहात, ह्या मोठ्या आहेत बरोबर, तर हे फॅमिली मधूनच तुमचे वडील सुद्धा राजकारणामध्ये होते, आई सुद्धा समाजसेवेमध्येच होत्या आणि राजकारणामध्ये होत्या, ह्या सुद्धा आता राजकारणामध्ये समाजसेवा करत आहेत बरोबर आहे. तर कधी असं झालं का की ह्या आता सरपंच पण आहेत म्हणजे एक पदाधिकारी आहेत, तर पदाधिकारी झाल्यानंतर यांच्या स्वभावामध्ये म्हणजे नातेसंबंध त्याच पद्धतीने जोपासतात का की जसं हे कार्य करतात? नाही, नातेसंबंधामध्ये असा काही फरक आलेला नाहीये. अच्छा, आपल्या समाज कार्याचं कार्य घडून सुद्धा आपल्या परिवारामध्ये विशिष्ट एक जे अगोदर भूमिका होती तीच बजावत आहे. अरे वा, छान छान. चला, धन्यवाद. तुमच्याकडून जी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. हा, ओके, चला, ठीक. आता ज्यांच्याकडे आपण माहिती ऐकली ती यांचे भाऊ नागेशजी नागशेत पाटील हे त्यांचे लहान भाऊ आहेत की त्यांनी सांगितलं आहे की जे कार्य हे करतात ते कार्य करताना नातेसंबंधामध्ये आपण बरेचदा बघतो आहे की जेव्हा कुठं कुणी खूप जास्त शिकलेला असतो या मग त्याला खूप मोठं एखादी पद मिळालं या मग पैसा जर आला तर कुठे ना कुठं त्याच्या स्वभावामध्ये फरक पडतो, चेंज होत आहे, नातेसंबंध दूर जातात, बाकीचे जवळ येतात. पण यांनी दोन्ही गोष्टी सामंजस्य ठेवून हे कार्य जे करत आहेत हे खरंच सक्षम भारतीय ही उपमा जी आहे आम्ही यांना दिलेली आहे ही खरंच देण्या योग्य आहे. सोबतच की हे एज्युकेशन जे पण घेत आहेत, आता बघा, इंजिनियर बनण्यासाठी, डॉक्टर बनण्यासाठी, ॲडव्होकेट वकील बनण्यासाठी, पण MSW समाजसेवा करण्यासाठी. तर यांचं ध्येय काय असावं की शिक्षण जरी घेत आहेत तर त्याच भागातलं म्हणजे समाजसेवा आणि ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरातील सगळं परिसर हा जसा आपण स्वतःला विचारतो की मी सुखी असायला पाहिजे, समाधानी असायला, आनंदी, त्याच पद्धतीचा हे सगळ्यांसाठी विचार करून एज्युकेशन जरी घेत आहेत तरी त्याच पद्धतीचं समाजसेवेचं. तर खरंच यामधून शिकण्यासारखं आहे की खरंच एक महिला जर करू शकतात आपण घाबर नाही. तर आजच्या शोमध्ये शेवटी ज्या महिला ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे परंतु कुठेतरी दबावामध्ये म्हणा, भीतीमुळे म्हणा, या मग इच्छाशक्तीमुळे कमी पडतात, करू शकत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल? जर मनामध्ये आपली इच्छा असली तर आपण ते नक्कीच काहीतरी करून टाकू शकतो. त्याच्यासाठी महिलांमध्ये आपल्या मनामध्ये जिद्द असायला हवी आणि ते जिद्द पूर्ण करण्यास त्याच्यामध्ये एक इच्छाशक्ती असायला हवी की नाही, मी हे काम घेतलंय, मी हे काम नक्कीच करणार. जसं मी सांगते एवढं काम करून सुद्धा मी जसं MSW करते, नोकरी करते, ग्रामपंचायत सांभाळते, परिवार सांभाळते, हे सर्व करून सुद्धा मी शिवणकाममध्ये स्वतःसाठी स्वतःचा ब्लाऊज मी स्वतः शिवते. कारण बघा, मला दुसरीकडे शिवायला टाकले बिलकुल आवडत नाही, म्हणून एक मनात जिद्द असते की नाही, हे काम करून मी वेळात मी माझा ब्लाऊज मी शिवणारच, हे मला दुसरीकडे शिवायला टाकायला आवडत. तसंच आपल्या मनामध्ये जे काम करायचं, तुम्हाला बाहेर जायचं तर मनामध्ये जिद्द असायला हवी आणि जिद्द असली की माणूस कुठेही मागे पडू शकत नाही. म्हणून महत्वाकांक्षा आणि जिद्द ही एक महत्वाची आहे. बघा की आपण सांगतो कुणाला की यार असं कर तसं कर, परंतु कसं राहते, सांगण्यापेक्षा एखाद्याचं जीवनचरित्र जर आपण बघितलं की खरंच आताही असं होऊ शकते तर कुठं ना कुठं परिस्थिती बदलू शकतो आणि परिवर्तन येऊ शकतो. आमच्या शोच्या माध्यम आणि उद्देश तोच आहे की आम्ही ज्या व्यक्तींचे जीवनचरित्र आपल्यासमोर दाखवतो त्यामध्ये एकही महिलाने जर मनावर घेऊन त्या पद्धतीचे कार्य जर केले तर खरंच आमच्या या कार्यक्रमाचं कुठेतरी सार्थ हा होईल. हे सगळं काम जो करता तुम्ही याचं संपूर्ण श्रेय जो आहे हा तुम्ही कुणाला द्याल? मी माझ्या वडिलांना आणि माझ्या मिस्टरांना, कारण यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. माझ्या वडिलांजवळ एवढे सारे पुस्तक आहे, जे धम्मगाथा आहे, डॉक्टर आंबेडकरांचा जो ग्रंथ आहे, ते मला आता सांगतात की माझ्या बेटा हे माझ्या डोळ्यात दिसत नाही, आता तुम्ही तुझ्या घरी घेऊन जा, तुझ्याशिवाय कोणीच माझा हा वारसा चालवणार नाही समोर. मग ते आता जे त्यांचे जे ग्रंथ आहे, जे पुस्तक आहे, ते मी माझ्या घरी आणलेलं आहे आणि लहानपणापासूनच मला त्यांनी प्रोत्साहित केलं ह्या गोष्टीकडे. आणि आता जे काही मी कार्य करत आहे लग्नानंतर सुद्धा याला माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट आहे आणि माझ्या घरच्यांचा सुद्धा, सगळ्यांचा, परिवारांचा. चला बघा,
महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीचे सपोर्ट करणार की नाही करणार हा विचार करण्यापेक्षा जर आपल्या जवळची आपण जी हक्काची माणसं म्हणतो त्यांनी जर आपल्याला सपोर्ट जर केलं तर आजूबाजूचा परिसर सुद्धा आपल्याला सहकार्य करतोय. त्यानं ह्या गोष्टी जो प्रयत्न आहे आणि हे विचार जो आहे केव्हा बदलतील, जेव्हा आपण वाचन करू. त्यांच्या वडिलांनी वाचन केलं, तोच वाचनाचा वारसा यांना दिला. आजही वाचन करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, यांच्या विचारधारेशी चालणारा जो व्यक्ती आहे हा नेहमी प्रामाणिकच असतो. असं नाही म्हणत आम्ही की 100% प्रामाणिकच असतो. या 100चे सगळे व्यक्ती प्रामाणिक असतात, परंतु प्रामाणिकपणा असण्याची संख्या ही कधी तुम्हाला जास्त दिसेल ना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कुणाचा द्वेष या उच्च नीचचा विचार कधीच केला नाही. तर त्यांचे अन्यायी त्यांच्या विचारधारेवर चालणारे व्यक्ती सुद्धा हा कुणाचा वाईट कधीच विचार करू शकत नाही. सक्षम भारत टीव्हीवरचे सगळे व्हिडिओ व सक्षम भारत टीव्ही सोबत एका परिवारासोबत जुळून राहण्याकरता जर आपण सक्षम भारत टीव्हीला सबस्क्राईब नाही केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सोबतच बेल आयकॉन ऑन करा की जेही व्हिडिओ आम्ही सबमिट करू ते तुम्हाला अवश्य मिळतील. जर तुमच्या घरी, तुमच्या परिसरामध्ये, आजूबाजूला जर असे सक्षम भारतीय असतील की ज्यांनी आपली परिस्थितीनुसार कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे तर आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही आपली बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.